नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संदेश अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी राजकुमार मेश्राम सर. मित्रांनो, सरासरी आपण हा भाग बघत आहोत. सरासरी म्हणजे ॲव्हरेज. आपण 3 भाग पाहिलेले आहे. आज आपण भाग नंबर 4 पाहणार आहोत. आता प्रत्येक सरासरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे विचारले जातात. तर आज आपण पाहणार आहोत सर्वात मोठी संख्या काढणे, सर्वात लहान संख्या काढणे, क्रमवार संख्या काढणे, विषम संख्या काढणे, त्यातला फरक काढणे. हे सविस्तर आपण आजच्या भागामध्ये 4 नंबर भाग यामध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी लक्षपूर्वक स्क्रीनवर पाहावे. चला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा, उदाहरण नंबर 1. रवीला एका परीक्षेत 5 विषयात 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले. तर रवीला सरासरी किती गुण मिळाले? मित्रांनो, सरासरी काढताना आपण बोललो होतो की सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागिला एकूण संख्या. मग आपल्याला रवीला किती विषय दिलेले आहे? 5 विषय. काय काय दिलेले आहे? एक 80 दिलेले आहे, एक 68, एक 82, 56 आणि 74. मग सूत्र काय सरासरीचं? एकूण संख्येची बेरीज भागिला एकूण संख्या. मग संपूर्ण संख्यांची बेरीज करून घ्यावी. मग बघा किती विषय आहे? 5. मग बघा कोणते? 80 अधिक 68 अधिक 82 अधिक 56 अधिक 74. हे झाली एकूण संख्येची बेरीज भागिला एकूण संख्या किती आहे? 5. यांची पूर्ण बेरीज करायची. आता बघा 4 आणि 6 10, 12, 8, 20. हातचे आले 2. मग 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 न 8 होते 22, 22 न 6 28, 28 न 8, 28 न 2 30 होते, उरले 6 36. म्हणजे अशा प्रकारे 360 झाली बेरीज. भागिला एकूण संख्या किती आहे? तर 5, कारण की 5 विषय आहे म्हणून 5. 360ला 5ने भाग द्या. 5 7 35, 1 उरला, 5 2 10. म्हणजे त्याच्या 5ही विषयातील गुणांची सरासरी किती आलेली आहे? 72 आलेली आहे. अशा प्रकारे कोणताही प्रश्न आपण अवघ्या काही सेकंदामध्ये सोडवू शकतो. मित्रांनो, सर्वात सोपं आहे सरासरी काढणे. समजलं असेलच. सविस्तर पाहून घ्या कशा पद्धतीने सोडवलेलं आहे, कशा पद्धतीने सरासरी काढायची. जर कोणाला कितीही विषय दिलेले असेल तर तेवढ्या विषयाची बेरीज करावी. भागिला जेवढे विषय दिलेले असेल तेवढ्या विषयाने भागावे, म्हणजे तुमची सरासरी मिळणार. समजलं असेलच. तर बघू आपण उदाहरण नंबर 2. बघा उदाहरण नंबर 2. काय म्हणतो 2 नंबर उदाहरण? 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे. त्यापैकी सर्वात लहान सर्वात मोठी संख्येतील फरक काढा. आता लक्षपूर्वक स्क्रीनवर बघा. 4 क्रमवार विषम म्हटलेले आहे आणि सरासरी किती दिली? 42. म्हणून मांडणी करून घेऊ. 4 क्रमवार कोणते आहे? विषम. बरोबर. सरासरी हे नेहमी मध्यभागी असते, म्हणून पहिले सरासरी 42 मध्ये लिहून घ्या. ही आली 4 क्रमवार विषम संख्या सरासरी जी आपल्याला दिलेली आहे. आता बघा 4 ही जी संख्या सरासरी ही आली मधली संख्या. सरासरी नेहमी मधली संख्या असते, म्हणून इले मधली संख्येसाठी ठेवून दिलेली आहे. आता ही मधली झाल्यावर एकूण संख्या आपल्याकडे 4 आहे. म्हणजेच आपल्याकडे मागील 2 संख्या व पुढील 2 संख्या. मग आपण बघू पुढील 2 संख्या कोणत्या. यांनी विषम म्हटलेले आहे, म्हणून 42च्या समोरची विषम कोणती? 43 आणि समोरची 45. आधीच्या कोणती येईल? 41. त्याच्या आधीची कोणती येईल? 39. म्हणजे सर्वात लहान संख्या 39 आली.
आणि सर्वात मोठी 45 झाली. ही झाली मोठी संख्या 45 आणि 39 झाली लहान संख्या. आता त्यांनी काय विचारलं, दोघातला फरक काढणे म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, फरक काढणे म्हणजे दोघांची वजाबाकी करणे. मोठी संख्या 45 वजा लहान संख्या 39, दोघातला फरक काढला तर उत्तर येतो 6. हा आला त्या दोन संख्येतला फरक. कधी वजाबाकी विचारेल, कधी फरक विचारेल, कधी बेरीज विचारेल, कधी गुणाकार विचारेल, कधी पट विचारेल. त्यामुळे स्क्रीनवर बी केअरफुल बघा. सरासरी ही मधली 42 होती, ती सरासरी असते. विषम म्हटलं, क्रमवार म्हटलं म्हणून 42च्या समोरची तुमची क्रमवार विषम 43 येते, पुढची 44 सम आहे म्हणून ती सोडली, मग पुढची आहे 45. विषम म्हटलेलं आहे. आधीची 41 घेतली, नंतर 39 घेतली आधीची, म्हणजे एकूण झाल्या 5, मधातली सरासरी 42. लहान भेटली 39, मोठी 45, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. त्यांनी म्हटलंच आहे लहान संख्या मोठी संख्येतला फरक, वजा केली तर उत्तर आलं 6. हे झालं आपलं उत्तर. समजलं असेल मित्रांनो. बघू आपण उदाहरण नंबर 3. स्क्रीनवर पूर्णपणे बघा. काही समजलं नसेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. माझा मोबाईल नंबर पण आहे तुमच्याकडे, मागे पण मी दिला होता. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकता. बघू आपण लगेच उदाहरण नंबर 3. उदाहरण नंबर 3 केअरफुली बघा. नेमकं काय विचारलेलं आहे. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे, त्यापैकी लहान संख्या काढा. आता 4 क्रमवार सम आहे, मूल्याचं 4 क्रमवार समसंख्या. आता हेच तर इम्पॉर्टंट आहे, सम विषम. त्यासाठी आपण पहिला चॅप्टर घेतलेला आहे, पहिलं प्रकरण समसंख्यांचं विषम संख्यांचं, ते वाचून घ्या, ऐकून घ्या. मग आता समसंख्या कोणत्या आहे 4 क्रमवार ते आपण बघू. तर सरासरी किती दिली आहे 35, मग 35 ठेवलीमध्ये. आता मी डायरेक्ट लिहितो 35 ठेवलीमध्ये. मग सम म्हटलं आहे, मग समोरची कोणती येईल 36, पुढची कोणती येईल 38. हे झाली समसंख्या. 4च म्हटल्या, मग समोरच्या 2 असेल, आधीच्या 2 असेल, मग आधीची कोणती येईल 34, मग त्याच्या आधीची कोणती येईल 32. ही झाली लहान आणि 38 झाली मोठी. तर आपल्याला विचारलेली जी आहे ती आहे लहान कोणती, म्हणून याचं उत्तर आलं लहान 32. एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त लक्ष ठेवायचं की मधली संख्या सरासरी असते आणि याच्यानुसार तुम्हाला कोणतीही मागे पुढे संख्या काढता येतं. मध्ये ठेवला सरासरी का आधीच्या सम विचारले तुम्हाला, तर आधीच्या 2 34 आणि 32, नंतरच्या 2 36 आणि 38. पण समसंख्येमध्ये 2चा डिफरन्स असतो, हे माहीत असणं आवश्यक आहे. कन्फ्युजन होऊ नये. बी केअरफुल. मी कसं सोडवलं ते बघा. समजलं असेलच, कारण की एकदम सोपा भाग आहे सरासरीचा. अत्यंत घटक सोपा. फक्त कॅल्क्युलेशन समसंख्या विषम संख्या तुम्हाला समजल्या पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मी आपलं सर्वात पहिले म्हणजे आधीचा व्हिडिओ जो आहे आपला स्टार्टिंगचा बेसिक अंकगणित, त्यामध्ये मी तुम्हाला नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, समसंख्या कोणत्या असतात आणि विषम संख्या कोणत्या असतात याच्यावर स्पेशल एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामुळे तो पुन्हा पहा, म्हणजे तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या नक्की समजेल. चला आपण जाऊया पुढील उदाहरणाकडे. उदाहरण नंबर 4. तुम्हाला समजावं म्हणून मी जास्तीत जास्त उदाहरणं घेतलेले आहे, नक्कीच तुमचा फायदा होणार. तर बघा उदाहरण नंबर 4. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे, त्यापैकी मोठी संख्या काढा. आता 5 क्रमवार विषम आहे, मग लिहा 5 क्रमवार विषम. आता बघा 5 क्रमवार विषम विचारल्या, मग सरासरी किती दिली आहे 47, ते लगेच मध्ये ठेवून द्यायची न जास्त वेळ करता. मग याला म्हणते मधली संख्या आपल्याला मिळाली आणि यालाच म्हणते मधली संख्येला सरासरी, म्हणून मी खाली लिहिलं सरासरी. आता बघा कोणते विचारले आहे 5 विषम विचारलेले आहे. मग 5 म्हटले तर मधातली 1 मिळाली ना, मग समोरच्या 2 आणि आधीच्या 2, मग समोरची जाऊया. आता 47च्या समोरची 48 काय आहे सम आहे, पण आपल्याला विषम पाहिजे म्हणून कोणती येईल 49. त्यासमोरची कोणती येईल 51. ही आली 51 सर्वात मोठी. पेपरला ज्यावेळेस मोठी विचारली तर लहान काढत बसायचं नाही, डायरेक्ट समोर जायचं. 51 आली तुमची मोठी संख्या. पण आधीची जर विचारली असती तर आपण आधी आलो असतो. तर 47च्या आधी 46 ही सम आहे, पण आपल्याला विषम पाहिजे म्हणून 45. याच्या आधीची येतं 43, म्हणजे 43 ही सर्वात लहान आलेली संख्या असती विषम.
पण आपल्याला मोठी विचारली म्हणून याचं उत्तर आहे 51 मोठी विषम संख्या. एवढं सोपं आहे मित्रांनो. मध्ये ठेवायचं, लगेच मागची पुढची संख्या घ्यायच्या. सम आहे का विषम आहे हे फार इम्पॉर्टंट असतं, ते तुम्हाला हे इथे बघणं आवश्यक आहे. तरच तुमचं उत्तर पर्टिक्युलर म्हणजेच परफेक्ट उत्तर येणार, नाही का तुम्हाला ते भारी जाणार. त्यामुळे हे पाहणं आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणताही प्रश्न अवघ्या काही सेकंदात सोडवू शकता. समजलं असेल तर आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे. आणि पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. बघा प्रश्न क्रमांक 5 पाहू आपण. काय म्हणतं, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. पण कोणत्या आहे? सम. त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही मोठ्या संख्येच्या किती पट आहे. आता गणित तेच आहे, फक्त तुम्हाला पट काढायची आहे. मग आधी काय करायचं, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी. मग 5 क्रमवार कोणत्या संख्या आहे? सम. मग तुम्हाला मी आधीच सांगितलं, तुम्ही एक तर उभी मांडणी करा किंवा आडवी मांडणी करा. तर मी तुम्हाला समजावं म्हणून आडवीच मांडणी पुन्हा करतो. तर बघा सरासरीमध्ये लिहिली 12. ही आहे सरासरी, नेहमी मध्यभागी असते. आता किती संख्या आहे? 5. मग आधीच्या 2 नंतरच्या 2. मग नंतरच्या कोणती? 12 नंतर 14 नंतर कोणती? 16. 2-2चा फरक असतो समसंख्येमध्ये. मग आधीच्या कोणती? 10. त्याच्या आधीची कोणती? 8. आधीच्या 2 8 10 नंतरच्या 14 16. मग लहान कोणती आली? 8. ही जर लिहून ठेवा लहान. मोठी कोणती आली? 16. मग इथे लिहा मोठी 16. आता पट विचारलेली आहे. पट विचारताना जी संख्या पहिले विचारली तीच आधी घ्यावी. मग आता काय म्हणते ते बघा वाक्य, सर्वात लहान समसंख्या ही मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे. मग सर्वात आधी कोणती विचारली? लहान. मग लहान संख्या वर लिहायची, मोठी संख्या कोणती आहे? 16 नंतर लिहायची. आणि पट काढताना याला भाग द्यायचे जात असेल तर. 8 1 8 8 2 16 म्हणजे पट किती आली? 1/2 पट उत्तर आलेलं आहे. एवढं सोपं आहे मित्रांनो. सोडत असताना फक्त लक्षपूर्वक बघायचं, गणितामध्ये सम दिली आहे की विषम दिलेली आहे. मग पट तो असो, फरक असो, बेरीज असो, वजाबाकी असो, तुम्हाला काहीही काढता येणार. एवढं सोपं आहे मित्रांनो. अत्यंत सोपा घटक आहे, तुम्हाला समजेलच. त्या पद्धतीने मी एकदम सोपं आणि साध्या पद्धतीने समजून सांगत आहे. जर समजलं नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. काही अडचण असेल, काही चुका झाल्या असेल तरी सांगत चला, म्हणजे मी पुढील व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने आणखी तयार करण्याचा प्रयत्न करत जाईल. ओके, चला आपण जाऊया उदाहरण नंबर 6 तर बघा उदाहरण नंबर क्रमवार समसंख्यांची सरासरी 10 आहे. त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही लहान संख्येच्या किती पट असेल. आता काय म्हटलेलं आहे? 7. पहा, लक्ष द्या स्क्रीनवर. 7 क्रमवार कोणत्या संख्या? समसंख्या म्हटलेल्या आहेत. मग आता तुम्हाला माहिती आहे सरासरी किती दिलेली आहे? 10. मग 10 ही सरासरी मध्यभागी ठेवून द्यावी. ठेवली. याला म्हणतात मध्यभागी येणार याला सरासरी. मग आता आधीच्या 3 संख्या असेल, नंतरच्या 3 संख्या असेल, तेव्हाच किती होईल? 7 संख्या. मग आधीच्या कोणत्या येईल? 8 नंतर 6 नंतर 4. ह्या आधीच्या 3. नंतरच्या कोणत्या येईल? 12 14 आणि 16. म्हणजे याच्यातली सर्वात मोठी कोणती आली? 16. आणि सर्वात लहान कोणती आली? 4. म्हणून इथे लिहून घ्या लहान 4. आता पट विचारलेली आहे. मी आत्ताच सांगितले की पट काढत असताना जी आधी विचारली ती वर ठेवायची. मग आधी कोणती विचारली? मोठी. मग मोठी ठेवली. भागीला कोणती? सर्वात लहान 4. याला पट काढताना भाग द्या. 4 चूक 16 म्हणजे 4चा भाग गेला, म्हणजे पट किती आली? 4 पट. हे झालं आपलं उत्तर. अशा पद्धतीने तुम्ही कोणताही प्रश्न अवघ्या 10 सेकंद किंवा 20 सेकंदात सोडवू शकता. एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे आणि भाग देता आली पाहिजे. समजलं असेलच. पुन्हा स्क्रीनवर लक्षपूर्वक बघा, काही अडचण असेल तर विचारा. ठीक आहे, तर आपण जाऊ उदाहरण नंबर 7 तर बघा उदाहरण नंबर 7 तुमच्यासाठीच. काय म्हणतं उदाहरण नंबर 7? 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 36 आहे. त्यापैकी सर्वात लहान ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट. आता 5 क्रमवार सम आहे. मग लिहायचं 5 क्रमवार संख्या सम आहे म्हणून सम.
आता मी तुम्हाला आडवी मांडणी करून पुन्हा समजून सांगणार. ठीक आहे. तर बघा सरासरी किती 36. मध्ये जी संख्या येतो ती नेहमी सरासरी असते आणि ती आपल्याला दिली जाते. मग त्याला याचं सरासरी समजलं इथपर्यंत. आता 5 क्रमवार आहे, सम आहे पण, म्हणून समोरच्या 2 मागच्या 2. मागच्या 2 कोणत्या येईल 34. याच्या आधीची कोणती येईल 32. म्हणजे 32 आली लहान, लिहून घ्या लहान. समोरची बघू 38, नंतरची डायरेक्ट 40. ही आली मोठी संख्या 40. म्हणजे तुमच्या दोन्ही संख्या तयार झाल्या. आता त्यांनी पट विचारली तर मी सांगितलं पट काढताना जी संख्या आधी बोलली ती वर अंशस्थानी ठेवावी, जी नंतर आहे ती छेदस्थानी ठेवावी आणि त्याला भाग द्यावा, म्हणजे तुमची पट निघणार. त्यापैकी सर्वात लहान म्हटलं मग लहान कोणती आली 32, अंशस्थानी गेली. नंतर मोठी म्हणते मोठी आली 40. हा त्याला भाग द्या. 4 8 32, 4 10 40. पुन्हा भाग होतो. बेचूक 8, बे पंच 10. म्हणजे पट आली 4/5. याला पुन्हा भाग जात नाही म्हणून उत्तर आलं 4/5 पट. हे आलं तुमचं उत्तर. अशा पद्धतीने तुम्ही कोणताही प्रश्न अवघ्या काही सेकंदात सोडवू शकता. मित्रांनो समजलं असेलच. तुमचे पाडेपाठ असते तुम्ही डायरेक्ट भाग दिला असता. 8/32, 8 म्हणजे 40, तरी 4/5च उत्तर येतं. पण मी आणखी 2 भाग दिला म्हणजे तुम्हाला संक्षिप्त केलं. तुम्ही जोपर्यंत भाग जाईल तोपर्यंत भाग देऊ शकता. म्हणजे पट अपूर्णांकात येऊ शकते, पॉईंटमध्ये उत्तर असलं तर पॉईंटमध्ये सुद्धा येऊ शकतं. एवढं सोपं आहे मित्रांनो. समजलं असेलच तुम्हाला. आपण बघूया लगेच उदाहरण नंबर पुढील. त्या उदाहरणाचं नाव आहे उदाहरण नंबर 8. ते बघू आपण उदाहरण नंबर 8. बघा प्रश्न क्रमांक 8वा, उदाहरण नंबर 8. काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये बघा. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 66 आहे. त्यापैकी पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज काढा. आता तुम्हाला पहिलेच सांगितलं की 5 कोणत्या संख्या आहे क्रमवार. लिहून घ्या 5 क्रमवार, पण कोणत्या आहे सम. हे इम्पॉर्टंट आहे सम. सरासरी किती 66 ठेवली आपण मध्ये. मधली संख्या नेहमी सरासरी असतं, ती झाली सरासरी. मग समोरच्या 2 मागच्या 2, पण कोणत्या सम. मग समोरची कोणती येईल 66 समोर 67 येत नाही ती विषम आहे मग 68. त्यानंतर 69 येत नाही मग 70. 70 आली मोठी संख्या. आधी कोणती येईल 64. त्याच्या आधी कोणती येईल 62. मग 62 कोणती आली लहान समसंख्या. आता दोघांची काय विचारली बेरीज. मग 62 अधिक 70 दोघांची बेरीज करा तर उत्तर येतं 132 दोघांची बेरीज. एवढं सोपं आहे मित्रांनो. हे झालं तुमचं 132 उत्तर. दोघांची बेरीज केली आणि त्यांचं उत्तर काढलं आपण 132. अशा प्रकारे तुम्ही कोणताही प्रश्न कधी बेरीज विचारेल, कधी फरक विचारेल, कधी वजाबाकी विचारेल, कधी गुणाकार विचारेल, कधी लहान संख्येची पट विचारेल मोठ्या संख्येसोबत, असं काही विचारलं तर अवघ्या 20 सेकंदात तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. समजला असेलच. बघू आपण लगेच पुढचा क्वेश्चन. उदाहरण नंबर 9. फक्त क्रमवार. संख्यांची सरासरी 10 आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या ते सम नाही पाहिजे आपल्याला, कारण सम संख्या नाही काढायची आपल्याला, फक्त क्रमवार काढायची आहे. म्हणून सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे. बघा पुन्हा प्रश्न. 7 क्रमवार संख्यांची सरासरी 10 आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे. हा झाला प्रश्न. आता 7 क्रमवार म्हटले मग 7 क्रमवार. क्रमवार म्हणजे नैसर्गिक संख्या. क्रमवार म्हणजे कोणत्या नैसर्गिक संख्या. क्रमवार म्हणजे नैसर्गिक. कारण की मग आणि सम विषम अशा विचारत होत्या, पण आता फक्त क्रमवार आहे. मग एकूण संख्या किती म्हटले 10. मग त्यापैकी आपल्याला कोणती पाहिजे सर्वात मोठी आणि सर्वात लहान. मग आता बघा मी मांडणी केली. चला आपण आता सविस्तर सोडवू. तर बघा स्पष्टीकरण. 7 संख्या आहे मग क्रमवार आहे, मग क्रमवार मांडणी करून घ्यावी. सरासरी नेहमी मध्ये ठेवायची. ठेवली आपण 10. आता सरासरी मध्ये ठेवली. एकूण 7 संख्या आहे म्हणजे पुढे 3 मागे 3. आता क्रमवार आहे मग डायरेक्ट समोरची 11 12 13. 13 झाली सर्वात मोठी. क्रमवार म्हणजे 1-1चा फरक. आधीची येऊन जा 9 8 7 म्हणजे आधीची कोणती आली 7 आली लहान संख्या.
लहान भेटली 7, मोठी भेटली 13. त्यांनी विचारली पट, पण सर्वात पहिले पट काढताना जो पहिली विचारली ती आधी ठेवायची. पहिली विचारली मोठी, नंतर विचारली लहान, म्हणजे आपली पट आली 13/7. क्रमवार होत्या त्यामुळे आपण सम किंवा विषम संख्याचा काही उल्लेख केलेला नाही. गणित बी तुम्हाला पुन्हा सांगितलं होतं की 7 क्रमवार संख्यांची सरासरी 10 आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे, म्हणून मी इथं खोडलेला आहे सम, ते शब्द नको होता. कळलं? अशा प्रकारे तुम्ही कोणताही संख्या क्रमवार असेल, नैसर्गिक असेल, सम असेल, विषम असेल सोडवू शकता. अत्यंत सोपा घटक, जगातला सर्वात सोपा विषय गणित समजला तर, आपण जर मन लावून लक्ष दिलं, समजून घेतलं तर खूप सोपं आहे. तुम्हाला माहिती चुका शोधण्यामध्ये लोक अव्वल असतात, पण नेमकं काय सोडवलं, कसं सोडवलं, किती वेळा सोडवलं त्याकडे कोणाचं लक्ष नसतं. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर शॉर्टकट कधी मिळतं, जेव्हा तुम्ही लॉंगकट शिकत जाता तेव्हा त्यातूनच काय होतं, शॉर्टकट तयार होतं. गणित कोणताही शॉर्टकट जाण्याचा मार्ग नाही. आपल्याला स्पष्टीकरण केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला शॉर्टकट मिळतं. म्हणून लक्षपूर्वक समजून घेणे, ऐकणे हे आपलं काम आहे. तर आपण बघूया शेवटला प्रश्न 10वा तुमच्यासाठीच. बघा प्रश्न 10वा काय म्हणतं, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 45. पहिली संख्या कोणती, शेवटची संख्या कोणती ती काढून लहान व मोठी संख्यांची सरासरी काढा. आता 4 कोणत्या संख्या आहे, समसंख्या आहे क्रमवार. मग आता 4 समसंख्या क्रमवार म्हणते. सरासरी नेहमीमध्ये ठेवावी, डायरेक्ट सोडत होता, सरासरीमध्ये ठेवली. मग समोरच्या 2, मागच्या 2. मग समोरच्या कोणत्या, आता सम विचारलेले आहे, मग समोरची कोणती येईल, 45च्या नंतर 46, नंतर 48, ही आली मोठी 48. आधी कोणती येईल 44, त्याच्या आधी येईल 42, ही आली लहान संख्या. 42 लहान, 48 मोठी. इथपर्यंत समजलं. आता काय, लहान काढून व मोठी काढून यांची सरासरी. मग लहान किती आली 42, मोठी किती आहे 48. सरासरीचं सूत्र काय आहे, का एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. मग सरासरी किती येईल 42 अधिक 48 भागिले एकूण 2. 42 आणि 48ची बेरीज करा, तर 42 आणि 48ची बेरीज होतं 90, म्हणजे एकूण संख्येची बेरीज झाली 90 भागिले किती संख्या 2. मग 90 भागिले 2, 2 भाग द्या 90ला, भाग गेला 45चा, म्हणजे सरासरी आली तुमची 45. एवढं सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, समजलं असेल. नसं समजलं तर स्क्रीनवर पुन्हा पुन्हा बघत चला, मी कशा पद्धतीने मांडणी केली, कसं सोडवलेलं आहे. अशा टाईपचा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये STF, PSI, असिस्टंट MPSC, तलाठी, लिपिक, शिपाई, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पोलीस भरती किंवा बँकेच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हा एका मार्काकरता येणारा प्रश्न आहे. तुम्हाला समजलं असेलच. आपण मित्रांनो इथे थांबूया. धन्यवाद. भेटू आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियोस